तालुक्यातील 4 कृषी मंडळ विमा रक्कम प्राप्त वडेगाव सर्कल शेतकरी विमा रक्कमच्या आशेवर प्रहार करणार आंदोलन। खरीप धान पिकांचे गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यामध्ये महसूल 5 मंडळ आहेत। त्यापैकी 4 महसूल मंडळमध्ये पीक विमा रक्कम शेतकरी खात्यात 1 महिना आधी जमा झाली, परंतु महसूल मंडळ वडेगाव येथे अजूनपर्यंत पीक विमा रक्कम जमा झाली नाही। त्यामुळे शेतकरी संभ्रमात आहे। शेतकरी यांचे पीक विमा पावतीवर टोल फ्री नंबरवर फोन केले असता काही समाधानकारक उत्तर मिळत नाही। करिता या संदर्भात तालुका कृषी अधिकारी माननीय गेडाम साहेब तसेच तालुका न्यायदंडाधिकारी माननीय ठाकरे साहेब यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली आहे, असे महेंद्र भंडारकर प्रहार जिल्हाध्यक्ष यांनी म्हटलं आहे। आम्ही पाठपुरावा करीत आहोत, परंतु विमा कंपनी अधिकारी पाहिजे तसे सहकार्य करत नाही। आम्ही पुन्हा तुम्ही दिलेले निवेदन जिल्हा अधिकारी गोंदिया आणि जिल्हा कृषी कार्यालय गोंदिया आणि पीक विमा कंपनीला तात्काळ कळवण्यात येईल अशी चर्चा झाली, तरी सुद्धा वडेगाव सर्कल शेतकऱ्यांना 8 दिवसात खरीप धान पीक विमा शेतकरी यांच्या बँक खात्यात रक्कम जमा झाली नाही, तर प्रहार शेतकरी संघटना तालुका कृषी कार्यालय समोर धरणे आंदोलन करेल, असे यावेळी महेंद्र भंडारकर प्रहार जिल्हाध्यक्ष यांनी म्हटलं आहे। सरोज कवळे, ब्युरो हेड गोंदिया। गोंदिया जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात धान पिकाची खरीप हंगामामध्ये लागवड केली गेली। या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा पीक विमा केला होता। गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यामध्ये 5 मंडळ आहेत। त्या 5 मंडळापैकी 4 मंडळांना पीक विमा मिळून आज जवळपास 15 दिवस झाले, परंतु वडेगाव मंडळमध्ये अजूनपर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही। मी प्रत्यक्ष याबद्दल माननीय तहसीलदार साहेब, तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन दिलं आणि चर्चासुद्धा केली। ते सुद्धा याबद्दल वरिष्ठांना आपण कळवत आहोत, परंतु पीक विमा कंपन्याकडून पाहिजे त्या प्रमाणामध्ये रिस्पॉन्स मिळत नाही, अशा पद्धतीचे त्यांचे उत्तर आहे। करिता प्रहार संघटना जिल्हाध्यक्ष महेंद्र भंडारकर आणि या भागातील शेतकरी येत्या 8 दिवसामध्ये पीक विमा शेतकऱ्याच्या वडेगाव सर्कलच्या खात्यावर जमा झाला नाही, तर आम्ही कृषी कार्यालय तिरोडा येथे मोर्चा काढून धरणे आंदोलन त्या ठिकाणी करणार आहोत। त्यावेळेस अनुचित प्रकार घडला तर याला पीक विमा कंपनी, तिथले अधिकारी व कृषी अधिकारी हे सर्वस्व जिम्मेदारी राहील। करिता शेतकऱ्याचा अंत न पाहता आपण तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम वळती करावी, जेणेकरून त्यांना येणाऱ्या खरीप हंगामामध्ये त्या पैशांचा बियाणे घेण्याकरता खूप मोठा फायदा होईल। करिता लवकरात लवकर आपण पीक विम्याची रक्कम जमा करावी, अन्यथा आंदोलनाला सामोरे जावे।